नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी एक शेतकरी विद्यासागर रावणगावे आणि आपल्याला ह्या शेतकऱ्यामध्ये आधीचे काय प्रॉब्लेम होते, काय अडचणी येत होते आणि माझ्या मार्गदर्शनामध्ये किंवा शिवाजी रावणगावे सरांच्या मार्गदर्शनामध्ये सर आले आणि त्यांच्या पिकामध्ये काय बदल झाले, किती उत्पादन वाढलेलं आहे आणि खर्च जे काय आहे, किती केले तर किती खर्च केल्यामुळे काय फायदे झाले ते जाणून घेऊन या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. रामराम सर. रामराम. आपलं नाव सांगा सर. माझं नाव श्रीधर नरसिंहराव होगले, नागोठके, भालकी तालुका, जिल्हा बिहार. तर सर आपण जे टमाट्याला वापर केला होता ह्या माझ्या टेक्निकचा, बरोबर आहे ना सर? टमाट्याची लावण कवाची होती आपली? मे 15 तारखेला लावण होती माझी गेल्या वर्षी. हा. उन्हाळ्यामध्ये लावण केलं होतं मे 15 तारखेला. हां मे 15 तारखेला लावण केल्यानंतर मी त्याला जास्त हे केली, रिस्पॉन्स दिली त्याला, हां म्हणजे होईल असं परकनं लावलतो त्याला. हां लावल्यानंतर जो माझ्या त्या टमाट्याचं रोप होता 8,000 चिल्लर बसलतं माझं. हां त्याच्यावर 3,000 रोप उडून गेलं माझं. हां उडून गेलं तर मी लावायला नव्हतं, म्हणजे परत रोप आणून बसवलं नव्हतं त्याला, हां लावण केलं नव्हतं त्याला. तरी बी माझं रोप होत पीक होतं मध्ये, त्याच्यामध्ये 5,000 चिल्लर रोप होते माझे. काय माल उडालतं त्याच्यामध्ये. हां त्याच्यानंतर मी काही समस्यामुळे शेतीच्या समस्यामुळे हां काही नुकसान झालं होतं मला पहिले. हां अद्रकमध्ये खूप नुकसान झालं, 10-15 लाख रुपये माझं नुकसान होतं. हां त्याच्यानंतर टरबूजमध्ये पण नुकसान झालं माझं. हां जरा माझे बॅलन्स म्हणजे पैसे फायनान्शियल कंडिशन थोडी ठीक नव्हती. हां आणि त्याला मी जास्त काय जो होते ठीक आहे बघायला ते माणसाने सोडलतो मी. हां त्याच्यानंतर एकदम प्लॉट बसून गेलतं, तेवढं का खास पीक नव्हता. खास नव्हतं. हां त्याला वापरण्याकरता मी त्यावेळेस शिवाजीराव आलते. शिवाजीराव आल्यानंतर जो मल्टीप्लायर घेतलं होतं 5 किलोचं बॉक्स होता त्यांच्याकडे. हां ठीक आहे सर, एक एवढं तर मी बी थकलतो त्यावेळेस. हां त्यांनी 2-4 वेळेस आले होते माझ्याकडे, मी घेतली त्यांचं प्रोडक्ट. हां घेणा गेला तर काय झालं म्हणजे आता त्यांनी लईच वेळ केला. बघायला आता एवढं नुकसान झालं तर एक 5,000 4,000चं का फरक पडलं नाही पण. त्यांच्याकडे एक 4,000 रुपयाचं एक 5 किलोचं बॉक्स घेतलो. स्टार्टिंग काय म्हणलं तर काय गौरव होते माझे, वॉटर सोल्युबल गौरामध्ये मल्टीप्लायर 1 किलो वापरलो. त्याच्यानंतर फूड चांगलं दिसलं. फूड चांगलं दिसल्यानंतर त्याच्यानंतर मी एक काय प्लॅनिंग केलं, म्हणजे चला बा फूड चांगलं दिसल्या, माल चांगला आहे आणि काय थोडं भाव आहे रेटला, आणि जेवढं आहे तेवढं रोप बसल, जेवढं रोप चांगलं निघाले तर त्याला फिनिशिंग करून घ्यावा म्हणून त्याच्या माझ्या डोक्यामध्ये एक फिनिशिंग करून घ्यावा म्हणून आयडिया आला. बर. आणि फिनिशिंग करून घेतलो. हां पण फिनिशिंग करून घेतल्यानंतर एकच वेळेसला 1 किलो सोडवलं मी त्याला. हां मल्टीप्लायर एकच वेळेस 1 किलो स्पेशली मल्टीप्लायर 1 किलो वापरलो त्याला. हां खूप एक नंबरचा प्लॉट, ग्रीनेस आणि फुटवा आणि फूल हां एकदम खूप छान आला. केव्हा जून 15 ते 20 तारखेच्या मध्ये. हां मे मध्ये लावल्यानंतर 20 तारखेच्या नंतर हां कोणत्या जून जुलैच्या सेंटरमध्ये प्लॉट एकदम गिरनेस नंबर 1 प्लॉट आला. हां तर मला काय म्हणायचं सर, ते जे प्लॉट तुम्हाला गेलं होतं असं वाटत होतं, निराश झालो होतो, हताश झालो होतो, तर मला काय म्हणायचं आहे, त्या ज्या प्लॉटामध्ये आहे तुम्हाला मला जे भेटणार त्या शिवाजी रावणगावे सरांना भेटण्याच्या अगोदर त्या प्लॉटामध्ये किती पैसे निघतील असं वाटत होतं? त्या क्रॉपच्या हिसाबावर मला प्लॉट पैसे होत्यात म्हणून विचार नव्हतं. होईल 1 लाख 2 लाखच्या मध्ये बाहेर ह्या रेट आहे. हां ह्या रेटच्या मध्ये असती. अगर माल निघत्या वेळेस पाऊस पडणार गेलं म्हणजे फिनिशिंग करण्याच्या पहिलीची वर हां फिनिशिंग करणार गेलं तर माल 1-1.5 लाख रुपयाचाच माल निघतो होता माझा. हां आणि त्याच्या पडेल का माल निघत नव्हता तेवढा. बरं, 1-1.5-2 लाखाच्या आसपास होता असं. 1.5 ते 2 लाख. हां तर मला काय म्हणायचं, जर ते ह्या टेक्निकमुळे किंवा आमच्या टेक्निकमुळे आल्यामुळे तर मला सर फायनली विचारायचं की टोटली तुम्हाला किती लाखाचा माल झाला त्या ठिकाणी? बघा, मल्टीप्लेअर वापरलो, त्याच्यानंतर काय दुसरे वॉटर सोल्युबल ते हे त्याच्यानंतर यूज केलो. त्याच्यानंतर एक वाल्यू अग्रोमर्स आणि हे कंपनी होती, त्याचं पण प्रोडक्ट होतं. हां विवो म्हणून एक लिक्विड होतं. कॉम्बिनेशन इतर खतासोबत कॉम्बिनेशन घेऊन वापरलो. म्हणजे पहिले तर मल्टीप्लेअर वापर होतो. हां त्याचं कॉम्बिनेशन घेतलं. ह्याला विवो म्हण लिक्विड होतं 1 लिटरचं, 2 लिटर वापरलो ते पण. हां ते आणि हे दोन्ही वापरल्यानंतर हां जे 2 लोकांच्या मध्ये माझं जे आशा होती ते माझं टोटल खर्च जाऊन सनी माझ्या हाताला 5 लाख रुपये लागले. हां
ते किती 5,000-5,500च रोख होतं हां कोणचं टमाट्याचं. बरोबर आहे. त्याच्यानंतर परत मी काढून टाकलो ते हां फूट होलचं हां जरी आणि मी फूट अगर होयाचं ठोला असतो तर आणि पुढे आता नंतर आणि रेट होतं आणि का होलं असतं की लेकिन मी माझ्या हिसाबानं गेले मन. हां. तर सर तुम्हाला ज्या जागी 2 लाख रुपयाचं होतं वाटतं, तर तिथं टोटली 7 लाख रुपयाचा माल निघाला, जेणेकरून 5 लाख रुपयाचा बेनिफिट आलाय. खर्च किती केले? फक्त ₹4,100 जे मी सांगतोय, मी टेक्निक जे सांगतोय, ते माध्यममध्ये खर्च केले. तर ह्या शेतकऱ्याला जे हताश, निराश होत झाले होते, त्या शेतकऱ्याला तब्बल 5 लाख रुपयाचं उत्पादन मिळालं आहे मित्रांनो. जे खर्च काढून 5 लाख रुपये. असे शेतकरी मला भेटायचं कोण्या शेतकऱ्याला? ज्या शेतकऱ्याची खरोखरच गरज आहे, ज्या शेतकऱ्याचं परिवाराचं बिकट परिस्थिती आहे, त्या परिवाराला भेटून त्या परिवाराला मोठं करायचं आहे. मित्रांनो, मला हे फक्त औषध विकणं, प्रचार करणं हे नाही. माझं हेतू एक आहे. जे परिस्थिती खराब होत झाली आहे शेतकऱ्याची, त्या शेतकऱ्याला मध्ये मोहरे आणायचं आहे. तर मित्रांनो, ह्या शेतकऱ्याला जसं मी बघा कोणी पैसे देऊ शकणार, पण आज ह्या माध्यमातून ह्या शेतकऱ्याला 5 लाख फायदा झाला मित्रांनो. हे जी व्हिडिओ आहे, अनेक शेतकऱ्याला पाठवा मित्रांनो. जसं ह्या शेतकऱ्याला फायदा झाले, ते तुम्हालाही फायदा होईल आणि तुम्हाला ह्या शेतकऱ्याचा नंबर पण भेटेल आणि तुम्ही आणि हे आता पुढे सुद्धा वापरत चालेल, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मी एक बोलतो तुम्हाला आणि जे बी शेतकरी आहे हे शेतकरी जो बी हे शेतकरी व्हिडिओ बघते आणि जो मल्टीप्लेअर आहे हे नंबर 1 प्रोडक्ट आहे. ऑर्गॅनिक पद्धतीचं प्रोडक्ट आहे आणि ज्यांनी हे वापराल तुम्ही आणि ह्यांनी ज्यांनी सांगतात आहे कंपनीचे माध्यम नाही येऊन आणि सर लोक जो सांगतात त्या माध्यमानं जर तुम्ही वापरलो आणि ह्याचा रिझल्ट भरपूर नंबर 1 रिझल्ट आहे. आणि ऑर्गॅनिक कंपनी आहे, ऑर्गॅनिक कंपनीचा जो रिझल्ट आहे सुपर रिझल्ट, एक नंबरचा रिझल्ट आहे. आणि ज्यांनी बी शेतकरी हे वापरल असं नाही की आजच्या डेटला ह्या कंपनीला ज्यांनी नेग्लेक्ट करतात मी माझ्या माध्यमानं म्हणतो की बेकोभावनी शेतकरी एक नंबरचे बेकोभाव की हे प्रोडक्ट ज्यांनी वापरतात त्यांनी आजच्या डेटला आपल्या शेतीला वाचून घेतात. तुम्ही जास्त वापर नका, अर्धा एकरही वापरा आणि अर्धा एकर वापरून सांगी ह्याचा रिझल्ट काढा. ह्याचा रिझल्ट काढल्यानंतर तुमचे शेत काय म्हणायचं तुम्हाला माहीत पडते. आजच्या डेटला आम्ही फर्टिलायझर घालून आणि आमच्या शेतांची जो माती आहे ते वेस्ट करायला आम्ही आज आम्ही वेस्टच होऊन गेलो. त्याकरता जेवढं होलं तेवढं मल्टीप्लेअर वापरा आणि हे जो कंपनी थ्रू जो येतात आमचे सर लोक त्यांचं हे शेतकऱ्याचं फक्त तळमळ आलंय. हे शेतकऱ्याला ती परिस्थिती झाली होती म्हणून आज शेतकरी हे इतकं बोलायला लागले, कारण त्यांची ते बिकट परिस्थिती होत चालली. मित्रांनो, हे ना आमची ओळख नाही, माझी ह्यांची जी 40 ते 50 किलोमीटरवरती दूरती आहे. का बोलत आहेत म्हणून हे ज्या परिस्थितीमधून बाहेर आले त्यांना काय ते दाखील आहे. मित्रांनो, तुम्ही सुद्धा सुधरा, तुम्हाला सुद्धा बिकट परिस्थिती येत चालली आहे. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.